नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपण आज फ्री साईजचं माप पाहणार आहे आणि सगळ्यात आधी आपण टॉपची आता मापे पाहू। सगळ्यात आधी टॉपची लांबी येईल आपली 39 + 1.5 इंच, शोल्डर आहे 9 इंच, मोंडा खोली आहे 8.5 इंच, छाती माप आहे आपला 13.5 + 1 इंच, कमर घेर आहे आपला 13.5 इंच आणि सीट घेर आहे 13.5 + 2 इंच आणि बॉटम घेर आहे 15 + 1 इंच आणि आपण 3/4 स्लीव्ज पाहणार आहेत याची। आणि आता सगळ्यात आधी आपण याचं ड्राफ्टिंग पाहू। आता सगळ्यात आधी आपण 39 + 1.5 इंच याची टॉपची पूर्ण लांबी घेतली आणि शोल्डर आहे आपलं 9 इंच, मोंडा खोली आहे आपली 8.5 इंच आणि छाती माप आहे आपलं 13.5 + 1 इंच त्याच्यानंतर बॅक साइडचा मोंढ्याचा आकार आपला 2 इंचाचा द्यायचा आणि फ्रंट साइडचा आपला 1 इंचाचा आकार द्यायचा। आणि त्याच्यानंतर हा आपला फ्रंट साइडचा आकार आणि त्याच्यानंतर कमर घेरसाठी आपण 13 इंच खाली येणार आहेत आणि छाती मापापेक्षा कमर घेर 1 इंच कमी घ्यायचं। 14.5 आहे तर आपण 13.5 घेत आहे। त्याच्यानंतर कमर घेर पासून 7 इंच खाली यायचं सीट घेर साठी। त्याच्यानंतर आपलं 14.5 आपली कमर घेर 13.5 आपली कमर घेर आहे तर 2 इंच जास्त आपण 15.5 सीट घेर घेणार आहोत। आणि आपण हे फ्री साइजचं माप टाकत आहेत म्हणून आपण हिप ची साइज कमरेपेक्षा 2 इंच जास्त घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण बॉटम घेर पण जितकं आपलं सीट घेर आहे स्ट्रेट कटचं शिवणार आहेत आपण तर तितकंच 15.5 आपण बॉटम घेर घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे आपण पूर्ण याचं जोडून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण पाऊण इंच वरती येणार आहे इथे बॉटम घेरचं आकार द्यायला आणि हे आपण मोठं माप आहे म्हणून 9 वर पॉइंट करून घ्यायचा आणि हा कर्व आकार देऊन घ्यायचा। आणि हे झालं आपलं टॉपचं ड्राफ्टिंग आणि आता आपण याचं कटिंग पाहू। आणि ही झाली आपली फ्री साइजच्या टॉपची मापे। आणि हे झालं आपलं ड्राफ्टिंग आणि कटिंग।